श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपला होळीचा सण आता येतो आहे आणि या सणाच्या दिवशी आपण नक्की काहीतरी नियम हे पाळले पाहिजे. ते का तर हे बघा, या दिवशी पौर्णिमा देखील आहे, माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यामुळे आपण जर अमुक एक दिवशी काही नियम पाळले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. त्या उलट जर आपण काही आपल्या हातून या दिवशी जर चुका झाल्या अशा शुभ दिवशी, तर त्याचे नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. तर त्यात चुका काय आहेत काय नाही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. हे बघा, होळी हा आपला पॉझिटिव्हिटीचा सकारात्मकतेचा दिवस आहे. या दिवशी आपण नकारात्मकतेचा नाश करत असतो. त्यामुळे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या घरातील जे काही जाळजळमट आपले झाले असतील ते स्वच्छ करायचे आहेत. आपलं घर या दिवशी स्वच्छ करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये थोडीफार आवरासावर करायची आहे. त्याचप्रमाणे होळी ही नवविवाहितेने बघू नये असं म्हटलं जातं. होळी पेटताना नवविवाहितेने बघू नये हे म्हटलं जातं. कारण काय तर तिचं वैवाहिक जीवन पुढे खडतर म्हणजे अडचणींचं जात असतं. त्यामुळे अशी मान्यता आहे की नवविवाहितेने हे होळी पेटताना ही बघू नये. त्याचप्रमाणे तुम्ही जर एकुलते एक असाल तर त्याने सुद्धा होळी पेटू नये असं म्हटलं जातं. तर हे बघा, त्यामुळे काही नकारात्मक परिणाम होत असतात. त्यामुळे अशी मान्यता आहे की एकुलते एक जर तुम्ही असाल तर त्याने देखील होळी ही पेटवू नये. त्याचबरोबर या दिवशी आपण अंघोळ करताना देखील आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही एक तर गोमूत्र टाकू शकता. त्याचप्रमाणे गोमूत्र जर नसेल तर तुम्ही पंचगव्य जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याचा देखील वापर करू शकता. किंवा गंगाजलसुद्धा तुम्ही आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता, त्यामध्ये काहीही हरकत नाही. हे बघा, या गोष्टी केल्याने काय होतं ना की आपल्या शरीरातला जो काही नकारात्मक प्रभाव आहे तो कमी होण्यास सुरुवात होते आणि आपल्या या अमुक एक दिवशी जर आपण या गोष्टी केल्या तर आपल्या शरीरामध्ये आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी वाढायला, पॉझिटिव्हिटीचा प्रभाव वाढण्यास ही मदत होत असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टी काही करणं हे तितकंच गरजेचं असतं. त्याचप्रमाणे होळीच्या अग्नीमध्ये हे बघा, होळीच्या अग्नीमध्ये आपण वाटाणा, जव किंवा गहू जर त्यामध्ये टाकले आणि ते आपण जर खाल्ले दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ते भाजलेले होळीच्या अग्नीमध्ये भाजलेले जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये जे काही आजारपण आहे किंवा जे काही तुम्ही आजारी असाल, बऱ्याच दिवसापासून होत नसेल किंवा आजारी जे काही आपल्या शरीरामध्ये कुठली बाधा असेल ती संपूर्ण नष्ट होत असते अशी मान्यता आहे. हे बघा, भले तुम्ही 2-2 दाणे प्रत्येकाने खा घरातल्या, पण असं करावं असं म्हटलं जात असतं आणि त्याचा फायदा हा आपल्याला नक्कीच होत असतो. त्याचप्रमाणे असं केल्याने येणारा उन्हाळा देखील आपल्याला बाधत नाही असं मान्यता आहे. त्यामुळे ही देखील गोष्ट आपल्याला आवर्जून करून बघायची आहे. त्याचबरोबर हे बघा, होळीच्या दिवशी आपल्याला समजा काही जणांना आता मासिक धर्म आहे त्यामुळे ते होळी पेटवू शकत नाही किंवा होळीचं पूजन करू शकत नाही, पण ते दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी जर त्यांचा मासिक धर्म हा संपणार असेल तर त्यांनी दुसऱ्या दिवशी देखील होळीच्या राखीला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या तरी देखील चालतील, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याची पूजा देखील करू शकता, त्याला 3 फेऱ्या देखील ज्याची पूजा केली तरी देखील चालेल, त्यामध्ये काहीही हरकत नाही. त्याचबरोबर हे बघा, होळीच्या दिवशी आपल्याला काहीतरी गोड नैवेद्य करून अगोदर देवाला दाखवायचा आहे, नंतर तो आपण स्वतः ग्रहण करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे बघा, या दिवशी घरातून आपल्या कटकटी देखील बाहेर राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कटकटी आपल्या या घरामध्ये घालायच्या नाही आहेत. त्याचबरोबर हे बघा, बऱ्याच जणांना आता दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे आणि 99% ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशीच रंग खेळला जातो, होळीची राख खेळली जाते. तर हे बघा, काही जणांना हे खेळायला आवडत नाही, काही जण घरामध्ये लपून बसतात किंवा काही जणांना खेळायला आवडत नाही, ते चिडचिड राग करतात. पण हे बघा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला साधा तुम्हाला जास्त नाही खेळायचा तर कमीत कमी थोडा तरी काहीतरी म्हणजे नावापुरता तरी आपण स्वतःच्या शरीराला रंग हा लावून घेतला पाहिजे, हे लक्षात घ्या.
त्यामुळे काही सकारात्मक परिणाम देखील आपले त्यावर होत असतात. हे बघा, धुलीवंदन हा काही सण असे असतात ना, किंवा प्रत्येक सणाचं महत्त्व हे काहीतरी वेगळं असतं आणि त्यामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपण ते सण खेळले, आपण ते सण जर एन्जॉय केले ना, तर त्यामधून आपल्याला पॉझिटिव्हिटी ही भरपूर प्रमाणात मिळत असते. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे जर आपण त्याच गोष्टींचा राग केला आणि त्यामुळे आपली आतमधली निगेटिव्हिटी, आपली नकारात्मक परिणाम देखील आपल्याला त्याचे भोगावे लागत असतात. त्यामुळे तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर कमीत कमी नावापुरती का होईना आपण त्या दिवशी हा रंग आपल्या शरीराला लावून घेतला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर बसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. बरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.